ओबीसींसाठी मैदानात उतरायचं म्हणून भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असा त्यांनी दावा केला। दरम्यान भुजबळांच्या याच दाव्यावर आता राजकीय शब्दबाण चाललेत। 17 नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर? 17 नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका, 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। 16 नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो। उपकार केला काय आमच्यावर? तू राजीनामा दे, नाही तर डोक्यावर घेऊन हिंडा। आम्हाला काय करायचं त्याचं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको। तू राजीनामा दे, नाही तर नको देऊ, नाही तर तिकडेच मिरक होड समुद्रात तिकडे हिंड। आम्हाला काय देणं घेणं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको। मैं इस्तीफा देने का नाटक करता हूं, आप मंजूर मत कीजिए, या आप इस्तीफा दीजिए, हम मंजूर नहीं करेंगे। छगन भुजबल जी जो बात आजकल बोल रहे हैं, उनके मुंह से जो बातें निकल रही है, लोग कहते हैं कि फडणवीस जी उनके मुंह से बोल रहे हैं, तो उनका इस्तीफा कैसा मंजूर होगा? लेकिन हमारी ये भूमिका हमेशा रही है, कैबिनेट में अगर कोई मुख्यमंत्री या सरकार के खिलाफ भूमिका लेता है तो उसको कैबिनेट में रहने का अधिकार नहीं, मुख्यमंत्री ने उनको बर्खास्त करना चाहिए। सर्व महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांची हीच भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं। सन्मान्य भुजबळ साहेब देखील ह्याच मताचे आहे आणि मला खात्री आहे की त्यांनी जो 2.5 महिन्यापूर्वी दिलेला राजीनामा आहे तो आजपर्यंत जर मंजूर झाला नसेल तर समोरही तो होणार नाही। सरकार हे नक्कीच ओबीसी समाजाच्या पाठीशी आणि त्यासोबत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे। मी ते काय म्हटले हे ऐकलेलं नाही, पण सत्तारूढ पक्षाच्या एका आमदाराने भुजबळ साहेबांच्याबद्दल अतिशय निषेधार्ह वक्तव्य केलं। पेकाटात लाट घालून यांना घालवलं पाहिजे अशा स्वरूपाची भाषा त्यांनी वापरली आणि सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी त्या आमदाराला काढून टाकणं, त्याच्यावर कारवाई करणं, त्यांना समज देणं अशा साध्या गोष्टीही हे तिघं करत नाहीत। मला वाटतं मी सगळ्या समाजाला विनंती करतोय का मी असेल अधिक कोणी नेते असेल त्यांच्या वक्तव्याकडे जाऊ नका, प्रत्यक्षात काय घडतं आणि आपण किती चांगलं राहू शकतो याकडेच लक्ष दिलं पाहिजे। कारण आता निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या मध्ये धर्माधर्मामधली लढाई आपण या देशामध्ये पाहिली, जाती जातीमधली लढाई आपण या देशामध्ये पाहतो आणि खरी हक्काची लढाई मागं पडतं। तर मला वाटतं समाजानं राजकीय लोकेवर किती विश्वास ठेवला पाहिजे हे निश्चित केलं पाहिजे। या सभेत ज्या पद्धतीनं त्यांनी विष ओकलेलं आहे आणि विष ओकत असताना त्यांनी खुलासा केला की मी राजीनामा आधीच दिलेला आहे। वाटतं तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, अशा पद्धतीनं सध्याच्या घडीला चालू आहे। मराठा समाजाचे प्रश्न सोडवले असं सांगायचं। ओबीसीसाठी सुद्धा राज्याचाच एक मंत्री येऊन रस्त्यावर उतरतो, ओबीसींनाही चूच करायचं, मराठ्यांनाही चूच करायचं। वाटतं महाराष्ट्रातील जनता काही दूध खिळी राहिलेली नाही। त्यावेळेला शिवसेनेने त्याला विरोध केलेला होता, त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या शिवसेनेमध्ये राहू नये म्हणून त्यांनी शिवसेना सोडली होती आणि ते काँग्रेसमध्ये आले होते। ते ज्यावेळेला मी मंत्री होतो त्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ होते, त्यामुळं त्यांनी राजीनामा दिलेला आहे का नाही मला काही माहीत नाही आहे, पण मला वाटतं त्यांनी राजीनामा देऊ नये, त्यांनी मंत्रिमंडळात राहिलं पाहिजे। ओबीसींना न्याय देण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये त्यांची आवश्यकता आहे।